पण काय झालं, तुम्ही फॉर्म खाल्ला असा तुमच्यावर आरोप होतोय, तर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे काही आता वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या मीडियावरती जे काही दिसतंय येत आहे की फॉर्म खाल्ला वगैरे तसला काही प्रकार औचित केलेला नाही मी. आणि राहिली गोष्ट की सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ्या वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठांना आमच्या सचिव जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या आमच्या पक्षाचे जे मेन सचिव आहेत संजयजी मोरे साहेब, मी त्यांना विचारणा केली की मला काय जो फॉर्म देण्यात आलाय परत दुसऱ्याला कुणाला फॉर्म देण्यात आलेला आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही, बिलकुल नाही, कुणालाही फॉर्म देण्यात आलेला नाही. मग मी पुणे शहरातल्या पदाधिकारी जे वरिष्ठ आहेत त्यांनाही विचारणा केली की फॉर्म दिला आहे का कुणाला दुसऱ्या कुठल्या पक्ष कार्यकर्त्याला, ते म्हणले बिलकुल नाही. आणि जो पण ढवळे वगैरे जे आहे मी त्यांना काय ओळखत नाही, परंतु त्यांचा कुठल्याही आमच्या पक्षाशी संबंध नाही किंवा कुठलाही तो पदाधिकारी आमच्या पक्षाचा नाही, त्याला मी त्यांना ओळखतही देखील नाही. परंतु ज्यावेळेस मला कळलं की कुठंतरी माहिती मिळाली की तुम्हाला फॉर्म त्यांनी कुठंतरी गपचिप तिकडे कसा मिळवला विरोधकांच्या माध्यमातून मला काय माहित नाही. फॉर्म तुम्ही खाल्ला असा आरोप होतोय, काय झालं नेमकं? नाही, मी जर खाल्ला असेल ना तर 100% झालं काय मग तुम्ही सांगतो ना तेच. मग मला जशी माहिती मिळाली की काय कुठेतरी फॉर्म कुणीतरी सबमिट केला विरोधकांच्या माध्यमातून, काय षडयंत्र आहे मला माहित नाही आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी. परंतु मी लगेच तातडीने माझ्या पक्षाच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तिकडे गेलो. रमेश बापू कोंडे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना घेऊन गेलो. तिकडे गेले असताना मी निवडणूक आयोगांना विचारलं की इकडे दुसरा एबी फॉर्म आलेला आहे का, माझ्या इतर कोणाचा एबी फॉर्म आमच्या पक्षाकडनं आलेला आहे का, तर त्यांनी म्हणले नाही आला नाही, बिलकुल नाही आलेला, तुमचाच फक्त अधिकृत उमेदवार म्हणून तुमचा फॉर्म आलेला आहे. मग रमेश बापू कोंडेंनी देखील विचारलं, नाही आम्हाला शंका आहे दुसरा कोणाचा फॉर्म आलाय का म्हणून. तर ज्यावेळेस विचारणा केली तरी देखील त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं निवडणूक आयोगाने, नाही तुमचा एकच फॉर्म आलेला आहे म्हणून. जर एकच फॉर्म आला तर दुसरा आला कुठनं म्हणून आम्ही चेक करायला लागलो. जेव्हा तो आढळून आला तो फॉर्म, आणि फॉर्म आढळल्यानंतर मला मनाला वाईट वाटलं की निवडणूक आयोग माझ्याशी शासकीय यंत्रणा चालवत आहे आणि आज निवडणूक आयोग आमच्यासारख्या अधिकृत उमेदवाराला जे राष्ट्रीय पक्ष शिवसेना अशा पक्षाच्या उमेदवाराला घोषित केलेला खोटं बोलतंय की तुमचा एकट्याचाच एबी फॉर्म आहे म्हणून. हे काय मला काय समजलं नाही. मग त्यानंतर जो फॉर्म आहे मी चेक केला, मग तो मला वाईट वाटल्यामुळे माझ्याकडनं फाटला गेलेला आहे. सांगा तुमचं. मी मच्छिंद्र दत्तू ढवळे, राहणार पद्मावती सागरनगर. आज दुपारी क्षेत्रीय मला फोन आला होता की जरा वॉर्ड ऑफिसला या म्हणून. मी आपल्या गेल्यानंतर तिथल्या ज्या आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनवर बोलवलं. आतमध्ये नंतर त्यांनी मला एक सांगितलं सगळं की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म एबी फॉर्म फाडलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती, पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, त्यांनी खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली. तर ते म्हटलं ठीक आहे, आता जे काय झालं माहीत नाही आपल्याला. मग म्हटलं मॅडम आता याच्या पुढचं प्रोसिजर काय तुमची, तर मॅडमचं असं उत्तर आलं की बाबा तुम्हाला आता फक्त एक जनरल निवडणूक आयोग एक लेटर पाठवेल की बाबा तुमचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही ती झेरॉक्सची प्रत तिची सादर करावी आणि फक्त अर्ज तुम्ही द्यावा की बाबा हे झेरॉक्स मी तुम्हाला प्रत देत आहे. तर मी त्यांना म्हणजे प्रश्न केला की बाबा हे बघा मी अधिकृत उमेदवार आहे, मी पण एबी फॉर्म भरला, त्यांनी उशिरा भरला, मी पहिला भरलेला आहे. मी भरला दुपारी 2:15 ते 2:30च्या दरम्यान, त्यांनी भरला काहीतरी दुपारी 3:30 पावणे 4 दरम्यान. आता मला नव्हतं माहिती त्यांनी एबी फॉर्म भरला, मला ते आज कळलं की त्यांनी त्यांचा एबी फॉर्म भरला म्हणून त्यांनी आज माझा फाडला. आता मला काही कल्पना नाही, पण कसं आहे ते आमच्याच पक्षातले माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे मला काय त्यांची काय असं वाईट नाही कुठलं, पण जनरल आता जे काय असेल तो पक्ष निर्णय घेईल. आता पक्षाने मला अधिकृत जर का एबी फॉर्म दिला तुम्ही आपला भरला तो मी मोकळं आलो, मी माझ्या प्रचाराला लागलेलो. आता इथून पुढे जी काय प्रोसेसर आहे ती क्षेत्रीय कार्यालय धनकोडी क्षेत्रीय कार्यालय काय असेल ते बघून घेईल, कारण तो फॉर्म तिथं फाडला गेलाय. दोघांना फॉर्म दिलेला आहे नाही, ते मला आज कळलं, मला आधी नव्हतं माहिती. मला आज ते कळलं की पक्षाने दोघांना फॉर्म दिले, पण तो टायमिंग मध्ये जो असतो अंतर दुपारी 3 ते परमिशनचा 3-4 फॉर्म भरायचा असतो. कालची 30 तारीख दुपारी 3-4 फॉर्म भरायचा असतो. मी 2:15-2:30च्या आधीच फॉर्म भरला. 30 मी 29ला माझा अर्ज दाखल केला आणि काल एबी फॉर्म जॉईन केला आणि घरी निघून गेलो. मला काहीच कल्पना पुढची काय आलं. आज सकाळी छाननी होती 11-11:30 मी गेलो, छाननी माझी सक्सेस झाली. तिथं उद्धव कांबळे चढवा छाननीला पण नव्हता, त्याचा पण फॉर्म बहुतेक छाननी झालेला आहे, पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय निवडणूक आयोगाने. मग मी आपल्या घरी निघून गेलो. नंतर तिथं काय झालं गोंधळ मला काहीच कल्पना त्या गोष्टीची.